ॲक्च्युली आपण परवा आपण जसं ब्रीफ केलं होतं, आपण सगळी तयारी केली होती. आपण 100 मीटर गोळाफेक आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, छाती उंची या सगळ्यासाठी आपण वॉटरप्रूफ टेंट टाकलेले आहेत. परंतु आपण बघता काल दुपारपासून अचानकच खूप जास्त पावसाचा जोर वाढलेला काल रात्रभर, आणि आत्तासुद्धा पाऊस सुरू आहे. त्याच्यामुळं ग्राउंड पूर्ण चिखल वगैरे झालेला नाही. जो जिथे आपले हे घ्यायचे, पण ग्राउंडच्या त्याच्या आजूबाजूला चिखल झालेला आहे. त्यामुळे मुलांना याच्यात चाचणी घेतली तर स्लिपरी याच्यात इंजुरी होऊ शकते, त्रास होऊ शकतो. म्हणून आपण आज आपण 550 मुलांना या ठिकाणी बोलवलं होतं. आपण त्या 550 मुलांचं छाती उंची, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक हे करून आपण त्यांना परत पाठवलेलं आहे. आणि त्यांना बाकी उरलेली मैदानी चाचणी, जसं 100 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंग आहे आणि गोळाफेक आहे, त्यासाठी आपण त्यांना 26 तारखेला परत तिथं बोलवलेलं आहे. आणि 26पर्यंत आपण आता हे वॉटरप्रूफिंगमध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, तिथे पाणी आतमध्ये ज्यामुळे गेलं असेल, त्या सगळ्या आपण आता पुढच्या 2 दिवसात रेक्टिफाय ते करून घेतो. कशा प्रकारच्या त्रुटी तुम्हाला समोर आलेल्या आहेत? काय अडचणी समोर आहेत? अडचणी पाऊसच हा बेसिक अडचण आहे. बाकी काहीच अडचण नाही. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, म्हणजे छोटा मोठा पाऊस आपण ॲडजस्ट झालं असतं, पण हे खूपच मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं तीच मोठी अडचण आहे. परंतु आता आपण प्रयत्न करतो आहे. आता आम्ही ते डबर आणायचा प्रयत्न करतो आहे. नंतर लाकडी भुसा मी शोधतो आहे कुठे मिळेल तिथं. एकूण थोडंफार जर ओलावा राहिला वॉटरप्रूफ केल्यानंतर, तरी जेव्हा आपण भुसा टाकून त्याला रोलिंग करून आपण आपलं पुढचं. तर जर पाऊस असाच राहिला 25 तारखेपर्यंत, तर भरतीची जी प्रक्रिया ती थांबवून पुढे ढकलण्याची काय संभाव्य आहे? नाही, तर भरती तर सगळीकडे सुरू झालेली महाराष्ट्रात. आता आपल्याकडे पाऊस पडतोय, कदाचित इतर ठिकाणी पाऊस असेल, त्या ठिकाणी भरतीची प्रक्रिया सुरू असेल ऑलरेडी. आणि त्यामुळं काय आहे की भरती प्रक्रिया आपण पुढे ढकलण्याचं नाही, परंतु 1-2 दिवस पुढे ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी त्याला आपण बोलवण्याचा प्रयत्न करू. उमेदवारांमध्ये सर एक गैरसमज आहे की माझी भरतीची आज प्रक्रिया तारीख होती पण झालं नाही, मग त्यांना तुम्ही काय सांगा? नाही झालं तर आम्ही तिची घेणार आहे. म्हणजे आम्ही त्यात बरीचशी फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे की काही लोकांचं कसं आहे की आता हे भरती प्रक्रिया जी आहे ही पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस ड्रायव्हर, बँड्समन आणि SRPF अशी 4 प्रकारे भरती सुरू आहे 4 ठिकाणी. तर कॉन्स्टेबलसाठी एक माणूस 2 ठिकाणी अर्ज करू शकत नाही, परंतु कोणी चालकसाठी केला आणि एका ठिकाणी कॉन्स्टेबलसाठी केला, किंवा एका ठिकाणी SRPला केला आणि एका ठिकाणी कॉन्स्टेबलसाठी केला, हे चालू शकतं. तर मला काही लोकांच्या विनंत्या प्राप्त झालेल्या आहेत की ज्या दिवशी आम्ही त्यांना बोलवलं त्या दिवशी इतर युनिटमध्ये सुद्धा त्यांची टेस्ट आहे चालक पदाची किंवा SRPFची, तर आम्ही त्यांना त्यांची तारीख बदलून देतोय सगळ्यांना. किती उमेदवारांना आपण बोलवलं होतं आणि त्यांची कोणती प्रक्रिया आज पूर्ण केली? आज 550 उमेदवार. आपण पहिला दिवस असल्यामुळे आपण उमेदवार कमी बोलवले होते. आज त्यांचा पाऊस असल्यामुळे असं आपण बोललो आता की त्या ग्राउंडची परिस्थिती किंवा रनिंग घेण्यासारखी परिस्थिती नाही आहे. पण आपण आज त्यांचे कागदपत्राचं जे व्हेरिफिकेशन असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असतं, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर त्यांची छाती उंचीचं मोजमाप आणि त्यांची बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन हे आज आपण करून घेतलेलं आहे. आता उरलेल्या त्यात फिजिकल चाचण्या आहेत. 100 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंग आहे आणि गोळाफेक आहे. त्यासाठी आपण त्यांना 26 तारीख दिलेली आहे.